मालती, मालती, येतो का मी? जरा थांबा. काय? तुमच्या लाडक्या लिकीचं काही काम आहे तुमच्याकडे. अगं पण आहे कुठे ती? निरुपमा, ए निरू. मी इथं बेडरूम मध्ये आहे पप्पा. एक मिनिट. अगं मला वेळ होतोय. अहो, एवढी मोठी स्त्री पुरुषासमोर कपडे करीत येईल तरी कशी, आणि काम तरी कशी सांगेल? एकच मिनिट थांबा म्हणते ना. अगं मला उशीर होतोय. हा चला, उशीर होता ना तुम्हाला. चला. आई जाता का? निरू, अगं निरू, डबा नको का तुला? अय्या विसरलेच की. आई शेवंतीसाठी पुऱ्या जास्त घातल्यास ना? हो. काय ग, ती शेवंती कुठली कोण? ही की नाही पप्पा, आमच्या शाळेतल्या मोलकरीण बाईची मुलगी आहे. तिचा एक हात आणि एक पाय लुळा आहे. मी रोज माझ्या डब्यातलं जेवण तिला देते. बरं बरं. अगं पुष्कळ दिलेत पुऱ्या. खरंच किती चांगली आहे आमची आई. टाटा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हात. दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळो देवापाशी. जेड पडो विष्णूपाशी. निरुपमा, गॅरेज मध्ये गाडी ठेव आणि उद्या सकाळी घेऊन ये. निरू, बाळ निरू, आम्ही नाही बोलणार तुमच्याशी. का काही चुकलं का आमचं? गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस झाले तुम्ही बूट आणले नाहीत आमचे. आणि तो मापाचा कागदही हरवून टाकला. अगं, पण तुझ्या आईने तो सुटा बरोबर लॉन्ड्रीत दिला, त्याला मी काय करू? तिच्याशी पण कट आहे माझी. हसतेस का? ए वेडे, इकडे बस पाहू. तुला काय गंमत आणली? हे तुझे नवीन बूट ब्राऊन रंगाचे. काय ही गमती गमतीची खेळणी, हे नवीन नवीन फ्रॉक. आता कट का बट? बट. आणि आईशी? तिच्याशी पण बट. पण पप्पा, मी तुम्हाला फक्त बूटच आणायला सांगितले होते. तुम्ही एवढं सामान कशाला आणलं? हा महिना कोणता? ऑगस्ट. आणि तारीख? 15 ऑगस्टला काय असतं आपल्याकडे? एका माणसाचा. अय्या, खरंच की उद्या माझा वाढदिवस आहे. खूप थाटाने साजरा करायचा. हा, तांबडे हिरवे दिवे लावायचे. मी की नाही माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलींना जेवायला बोलावणार आहे. आम्ही ना रात्रभर जागणारच. मंगळागौरीला जागतात ना तशा. आम्ही खूप खूप खेळणारच, नाचणारच, गाणी म्हणणारच. अरे हो, आणि हा ससा तुझ्या काकाने पाठवलाय वाढदिवसासाठी. अय्या, किती छान आहे. अगदी कापसासारखा मऊ मऊ आहे. आपण याचं नाव कापसा ठेवूया का पप्पा? बरं बरं, उठा, जेवण तयार. बर, चला. बस बस. अरे काय झालं? पप्पा, ती शेवंती आहे ना, तिला मी माझ्यातलं परवा खायला दिलं तर ती की नाही खाता खाता रडायला लागली. का ग? ती म्हणाली की रविवारी तुला सुट्टी आहे, मग मला खायला कोण देईल? पप्पा, का हो देवाने तिच्या आईला आजारी पाडलं? आपण की नाही तिला औषध द्यायला सांगू आपल्या डॉक्टर. शेवंती म्हणाली की तिची आई मरेल. मरेल का हो पप्पा? छे, उद्या आपण डॉक्टरांना दाखवा. जीव बघू तू. मला नाही जेवायचं. माझे हात धु. बरं बाई, राहू दे. आपले डॉक्टर औषध देऊन शेवंतीच्या आईला बरं करतील. तिला पैसे देतील तुझे पप्पा. उभी रडतं का असं कधी कोणी? झोपली का ती? काय ग?
एकाकी काय आठवण झाली तिला शेवंतीची? कोण जाणे, गोष्टीतील एखादी घटना देखील दिवसभर घोळवत असते. तिला सारं खरंच वाटतं ते. चालायचं. उद्या मैत्रिणीत रमली म्हणजे विसर पडेल तिला. नाही हो, अगदी जगा वेगळी हळवी आहे तुमची मुलगी. माग पंख्यावरच्या घरट्यातले चिमणीचं पिल्लू खाली पडलं. ती शाळेत गेली नाही त्या दिवशी. त्याला कापसात का ठेवलं आणि पाणी काय शिंपडलं. ते पिल्लू मेलं तर तिला वाटलं की ते झोपले म्हणून, आणि मग अशी झोप लागली तिला. मोठा अवघड आहे या पोरीचं. मोठ्या आई असत्या तर म्हणाल्या असत्या, मिरच्या उतरून टाकत्या. जुन्या बायकांचा विश्वास होता तो. इच्छाशक्ती वाढवण्याचा एक प्रकार. दुसरं काय? जा, जागत बसू नकोस. जेवून घे आणि झोप. उद्या खूप तुला धावाधाव करायची. निधूचा वाढदिवस आहे ना. ठीक आहे. निरोजन उठली नाही. उठू का? उठव ना. जेवण पुन्हा झोपेल. बर. निरू, निरुपमा, अगं बाई
काय भयंकर ताप आलायला. तुम्ही आज ऑफिसला जाऊ नका, डॉक्टरला बोलून घ्या. नीरू, बाळ नीरू, बघा हो, तिच्या डोळ्यावर देखील झापड येते. लवकर बोलवा ना डॉक्टरना. अगं इतकी घाबरलीस काय? येतो असं लहान मुलांना साधा फ्ल्यू असेल. बरं, मी ऑफिसमध्ये जाताना डॉक्टरना पाठवून देते. लवकर पाठवून द्या. बरं. नीरू, बाळ, देवा. ताई, तिची बॉडी स्पंज करून घ्या, तेवढंच तिला फ्रेश वाटेल. बरं. हे औषध पाठवून देतो. डॉक्टर. येस. टायफॉइडची केस नाही ना? घाबरू नका नानाचे, रोग काय अगदीच असाध्य नाही. पण पण बोला ना, मला संशय येतो. कसला? पोलिओ. पोलिओ? बघा, तुम्ही घाबरला. मुलं आजारी पडली की आईबाप मनानं आजारी पडतात. ताईंना मात्र काही कळवू नका. नानासाहेब, प्रसिद्ध खेळाडू बॉबी जोन्स हा सुद्धा लहानपणी पोलिओनं आजारी पडला. अशी किती उदाहरणं सांगू तुम्हाला, तेव्हा तुम्ही स्वतः मात्र घाबरू नका. डॉक्टर, मालतीची अवस्था पाहताच तुम्ही. तिची समजूत कशी घालू? कोणत्याही आजारात पेशंटभोवती आनंदी वातावरण ठेवायचं असतं, कारण त्यानं गुण लवकर येतो. हे मालतीबाईंना नीट समजावून सांगा. डॉक्टर, मी एक वेळ तिची कशी तरी समजूत काढीन. पण निरुपमा, तुम्ही तिची काळजी करू नका. मी प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. आजकाल नवीन नवीन औषधं येत आहेत, इंजेक्शन्स येत आहेत. पण तुम्ही दोघांनी मात्र मी सांगितलेलं लक्षात ठेवून वागा. म्हणजे बरं बरं, मी येतो. डॉक्टर, डोंट वरी माय बॉय. निरुपमा, नीरू, दूध घेतेस ना बाळ? उठा. आई, ऐका. काय झालं? काय झालं ग? काय झालं? आई, मला हा पाय उचलता येत नाही ग. शेवंतीच्या आईसारखी मी लंगडी झाले. नीरू, असं घाबरून काय बरं जावं? आत्ता डॉक्टर काका येतील, त्यांना सांगू आपण औषध द्यायला. काय म्हणतो आजचा पेशंट? या डॉक्टर. काय बाळ, कसं वाटतंय आज? डॉक्टर काका, मी लंगडी झाले का हो? मला चालता येणार नाही का? छट, असं कोण म्हणतंय? अगं मग तुझा हा काका एवढा मोठा डॉक्टर कशाला झालाय? हे बघ का नाही नीरू, हा चालून पळून तुझ्या पायातली ताकद कमी झाली. हे बघ, तुझ्या पायाला लावायला नवीन औषध आणलंय. लवकरच तू पहिल्यासारखी पुन्हा चालायला पळायला लागले. विद्ये शपथ. विद्ये शपथ. नीरू, तुझा पाय लवकर बरा व्हायला पाहिजे ना, मग मालिश औषध वेळेवर घ्यायला पाहिजे. मग पाय किती लवकर बरा होतो तो. आता एका इंजेक्शन घ्यायचं. हे पहा दादासाहेब आणि ताई, मी आणलेल्या औषधानं तुझा पाय सकाळ संध्याकाळ मालिश करायचं. असा शहाणी आहे. पण हे पहा नीरू, तुझा पाय लवकर बरा व्हायला पाहिजे ना, मग सकाळी उठल्याबरोबर माझा पाय बरा होणार आहे, माझा पाय बरा होणार आहे असं 15-20 वेळा म्हणायचं. आणि दिवसातून शक्य तितके वेळा म्हणायचं. काय? बरं, मी जातो.
ग निरू? मला कंटाळा आलाय ग. माझ्या मित्रांना तरी बोलाव ना माझ्याशी खेळायला. हल्ली कुणी येत नाही. निरू, दुसऱ्यांच्या मुली किती दिवस येऊन तुझ्याशी खेळत बसणार? त्यांना शाळा आहे, अभ्यास आहे, आणि त्यांचे आई वडील तरी कसं पाठवतील सारखं सारखं? असं वाईट वाटून घेऊन ये बाळ. तू तरी मला किती ग गोष्टी सांगणार रोज रोज? किती माझ्याशी ग खेळणार? मला घरातल्या घरात तरी केव्हा चालता येईल? निरुपमा, तुला 2 दिवसात चालायला हवी होती, आजच मला डॉक्टरने दिली. आणि हे बाळाचं गंमत, तुला कितीतरी खेळणी आणले खेळायला. हे बघ, ही पाहिलीस का गंमत? हल्ला गुल्ला. आहे का नाही गंमत? हे बघ, अस्वल. घे घे, सांगत का नाही? आणि ही गोष्टीची पुस्तकं, पीटर पॅन, लाकड दांड्या, पेंड्रीला, ऐक छान. आणि आता तुला चालायला लावणारी युक्ती. या उठा. शाबास. जा. हळू 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 हळू. टाक, हळूहळू पाठक. शाबास. परत परत. हा नीट हळू. हा शाबास. परत. वा. बाहेर गंमत बघितली आहे का नाही? निरुपमा, आज मला रस्त्यात कोण भेटलं होतं माहिती? शेवंती आणि तिची आई. शेवंतीची आई रस्त्यात भेटली होती? तर तिला चालायला यायला लागलं. मग त्याची कशी भेटणार रस्त्यात? मग मलाही चालायला येईल नाही का पप्पा? येईल तर अगदी नक्कीच. मला यातली गोष्ट सांगा ना. सांगतो. जॉन, वेंडी आणि मायकेल डार्लिंग हे तिघेजण त्यांच्या उबदार अंतरुणात गाढ झोपली होती. नॅना नावाच्या त्यांच्या दाईनं त्यांना झोपवलं होतं. ज्ञानादाई तशी दांडेशी होती. मुलांना छान छान आंघोळ घालायची, मुलांना छान छान कपडे नेसवायची. मुलांच्या खोलीत शांतता होती, गाढ अंधार होता. एकाएकी त्या खोलीत एक प्रकाशाचा झोत आला आणि कुरकट कुरकट असं करीत बाजूची खिडकी उघडली आणि त्या खिडकीतून एक सुंदर सडसडीत रुबाबदार मुलगा हात शिरला आणि म्हणतो कसा, कुठाय माझी सावली, कुठाय माझी सावली. पण झाली होती काय गंमत, गेल्या रात्री तो असाच मुलांच्या खोलीत शिरला असताना नॅनादाईनं एकाएकी दार दडपलं होतं. त्या गडबडीत त्याची सावली तुटून पडली होती. तो लहानसा प्रकाश झोत म्हणजे एक परी होती, परी. तिचं नाव टिंकरबेल. त्या परीचा आवाज चांदीच्या घंटेसारखा मंजूर होता. त्या परीला नेमकं माहित होतं की त्या मुलांच्या आईनं सावली कुठे ठेवली. ती परी नेमकी उडत उडत त्या टेबलाच्या दुसऱ्या खानापाशी गेली आणि त्या रुबाबदार मुलानं ती सावली हळूच बाहेर काढली. पण ती सावली जोडायची कशी? त्यानं पायाला गोंद लावून पाहिला.
पण ती सावली बिटी चिकतेच ना. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पण काही तिला जमेना. शेवटी तो मुलगा रडायला लागला. त्याच्या रडण्याने भेंडीला आली जा. काय रे पोरा, रडतोस का? त्या मुलीने विचारलं. त्या मुलाला झाला आनंद. त्यानं नमस्कार करून विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, भेंडी डार्लिंग. आणि काय रे, तुझं नाव काय? पीटर पॅन. हाच ना तो चढपातळ आणि रुबाबदार पीटर पॅन. छान आहे का नाही? तुझ्याशी कोणी खेळायला आलं नाही तर मी येत जाईन तुझ्याशी खेळायला. सांगा ना पप्पा. सांगतो हा. आई, एक होता माणूस. त्याची होती एक बायको दुसऱ्या लग्नाची. पण ती अतिशय वाईट होती. तिला होत्या 2 मुली, पण त्याही तशाच वाईट होत्या आपल्या आईसारख्या. पण त्या माणसाला आणखीन एक छोटी मुलगी होती, गोड स्वभावाची. सावत्र आई घरी आल्यावर त्या चांगल्या मुलीचा ती सारखी दुस्वास करू लागली. ती तिला घालेलं कामं सांगायची, गोठ्यात झोपायची. मी सिंड्रेला. तुला कंटाळा आला की मी येत जाईन खेळायला. पप्पा मला यातली गोष्ट सांगता का? सांगतो ना. पण त्याच्या आधी मी तुला एक दुसरी गोष्ट सांगणार. कोणाची? माझी. तुमची? तुम्ही स्वतः रचलेली? होय ना. मग सांगा तर लवकर. सांगतो ना. ऐक. एक होते ग्रस्त. ते होते सरकारी नोकर. सरकारी नोकरांना सरकारचं ऐकावं लागतं. त्यांना होती एक मुलगी, सुंदर, मायाळू, शहाणी. तिला कधी गोष्टी ऐकायचा खूप नाद होता. आणि ती वडिलांच्याकडे रोज हट्ट करायची की मला गोष्ट सांगा, गोष्ट सांगा. आणि वडील तिला गोष्ट सांगायचे. पण एक दिवस काय झालं, तिच्या वडिलांची झाली बदली आणि त्यांना ताबडतोब जायचं होतं केरळमध्ये. तुम्ही जाणार पप्पा? गेलं पाहिजे बेटा. बदली झाली माझी. मी बदली रहित करते तुमची. टिंकरबेल आहे ना, ती करेल तुमची बदली रहित. पण भेटणार कुठे तुला? वेंडीच्या खिडकीत नव्हती का आली एकदम तशी येईल. येईल तेव्हा सांग, मी परत येईल. पण मला गेलंच पाहिजे. केव्हा जाणार तुम्ही? उद्या. मोटरने? नाही बेटा, विमानानं. मग एक तरी परी भेटेलच तुम्हाला. आभाळातच असतात त्या. पंख असतात त्यांना. त्या उडतात. मग पप्पा तुम्ही सांगा ना त्यांना. बरोबर. परत कधी येणार तुम्ही पप्पा? पहिल्यासारखी तू चालायला लागलीस ना ती लगेच. मग मी लवकरच चालायला लागेल. पर्यांच्या राणीला सांगेन. हो हो,
पण एक गोष्ट न विसरता माझ्यासाठी करायची. डॉक्टर काकांनी सांगितल्याप्रमाणे माझा पाय बरा होणार, माझा पाय बरा होणार असं रोज मधून मधून म्हणायचं. माझा पाय बरा होणार, माझा पाय बरा होणार असं मी रोज म्हणते पप्पा. बर, त्याने आहे माझी बाय. या ना इकडे, आत या ना. तुम्ही आपल्या आपसातच खेळत बसता बाई. एक दिवस यायला काय होतं माझ्याकडे? आहा, काय भाव खाता? मी चाले असते बाहेर तुमच्याशी खेळायला, पण मग कशी मी येणार सांगा बरं? तुम्हीच या की माझ्याशी खेळायला इकडे. निरुपमा, अगं कुणाशी बोलतेस? कोण आहे खिडकी बाहेर? लालमपर्या. लालमपर्या? अगं हो, त्या पहा किती जणी आहेत. दिसल्या? ईश्वर, अगं ते तर गुलमोहराचं झाड आहे, फुलांनी बहरलेलं. अगं फुलं नाही ती, त्या लालमपर्या आहेत. बरं काही, वसंत ऋतू आला की त्या सगळ्या जणी या झाडावर येऊन राहतात. गाणी म्हणतात, झोके घेतात. व्हेरी गुड, काहीतरी बोलत असत. चल पड बघ. जास्त चालण्याची श्रम घ्यायची नाही म्हणून सांगितले ना डॉक्टर काकांनी. तुला गोष्ट वाचून दाखवू का सिंड्रेलाची? सिंडरेला नको, ती भेटली होती मला परवा. हा, गंपूनानांच्या लाकडदंड्याची सांग. बर. आई, कापसाला याल, त्याला पण ऐकायची आहे गोष्ट. मुलगा वेगळी, मुलगी आहेस तू. कुणाला तर वाटेल की कापशा म्हणजे खराखुरा मित्र आहे तुझा. ये रे कापशा, बैस असा. मध्ये मध्ये प्रश्न विचारू नकोस मला. एका खेडेगावात गंपू नाना नावाचे एक म्हातारे गृहस्थ राहत असत. ते सुतार काम करून आपलं पोट भरी. त्यांना मुलं बाळ कुणीच नव्हतं. त्यांनी एकदा काय केलं, एक लाकडाचा ढलपा घेतला. आई, कापशा विचारतोय की ढलपा म्हणजे काय? ढलपा म्हणजे लाकडाचा तुकडा. बरं का रे कापशा, ढलपा म्हणजे लाकडाचा तुकडा. हा, तर काय झालं, गंपू नानांनी एक लाकडाचा ढलपा घेतला आणि त्याचा एक छानसा छोटासा मुलगा बनवला. त्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलं लाकड दांड्या. निरुपमा, ए निरुपमा, टप्पे खेळायला येते? अगं गोष्ट ऐकायला बस ना. लाकड दांड्याची गोष्टी काय ग सारख्या ऐकायच्या? मला येतो कंटाळा. बस तूच ऐकत. अगे कुंदा, जरा थांब ना. तुम्ही दोघी पत्ते खेळा. काय खेळायचं? आपण की नाही भिकार सावकार खेळूया. पण भांडायचं नाही. हा, हे बा खेळ. हा, हळू पीस जरा. अगं हळू, लागेल ना त्या पत्त्यांना. हा बघ पत्ता दुमडला. बघू बघू. फाडलाच ना हा बदाम डुबला. फाडला तर भरून दे.
भरून काय देईन? या पत्त्याला लागलं त्याचं काय? अय्या, पत्त्याला या बदाम दुव्याला लागलं. पत्ते काय हाडामासाच्याच का त्यांना लागायला? त्याला जीव असतं का? हो हो हो, उगी उगी बदाम दुव्या लढू नको. हा, कुठे लागला तुला? मलम लवकर थांब. कुंदे, ठेव माझे पत्ते खाली. हा बदाम दुव्या माझा मित्र आहे. जीव असल्याशिवाय तो बोलेल का माझ्याशी? तो मला पत्ते नगरी मधल्या कितीतरी गमती सांगतो. एकदा इस्पिक आणि बदाम राज्यात भांडण झालं. इस्पिक राजा म्हणाला, मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. बदाम राजा म्हणाला, छत, मीही तितका श्रेष्ठ आहे. होऊन दे लढाई, बघू कोण श्रेष्ठ आहे ते. मग त्यांची लढाई जुंपली. इतक्यात जोकर तेथे आला. तो म्हणाला, अरे आपापसात भांडता काय? पत्ते नगरीत सगळेच सारखे आहेत. आपण सर्वांनी शांततेने वागलं पाहिजे. मग त्यांच्यात मैत्रीचा करार झाला आणि पत्ते नगरीत सर्वत्र आनंदी आनंद झाला. खरंच वाटेल कोणाला? थापाडीकडची मला पत्ते बोलतात. मग तुझा ससा पण बोलत असेल? हो, मग बोलतोच मुळी. मग सांग बघू त्याला बोलायला. तो काही तुझ्याशी बोलणार नाही. ठेव माझ्या ससा खाली. काय पण ससा, डोळ्यामध्ये तर बटणं बटणं आहेत का? ती दिसत नाही? डोळे आहेत डोळे. हा हा काय डोळा? कुंदे, कुंदीतले दुष्ट आहेस तू अगदी. मारेल तुला. आता मार 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 मार. आता कसं तुला मारेल ना? मार 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 नाहीच वाटत. तू दुष्ट आहेस अगदी, वाईट आहेस. तुझं नाव मी परिराणीला सांगेन. ती तुला शिक्षा करील. सांग बघू, सांग. बोला की तुझ्या परिराणीला. माझी आई म्हणते की घरात बसून बसून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून. खोट्या खोट्या गोष्टी तुला खऱ्या वाटतात. तू वेडी झालीस, वेडी. नाही, खोट खोट खोट. वेडी 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 दुष्ट, वाईट ती कुंदटली. फार लागलं का रे कापशा तुला? मी तुझा डोळा बरा करून देईन. अरे, आईला बरं वाटावं म्हणून मी खेळते त्या कुंदीशी. मी माझ्यासारख्या लहान मुलींबरोबर खेळावं असं तिला फार फार वाटतं. मी तुमच्याशी बोलते, खेळते हे नाही तिला आवडत. फार काय, पर्यांची राणी आहे हे मानायला सुद्धा ती तयार नाही. पण बरं का कापशा, माझी खात्री आहे की कधी ना कधीतरी पर्यांची राणी येऊन माझा पाय बरा करेल ना? नीरू, तू घेतेस ना? भांडलीस ना पुन्हा त्या कुंदाची? अगं, एक दिवस सुद्धा पटत नाही का तुझं कुठल्या मैत्रिणींची? बाकीच्या मुलींसारखं तुला खेळायला आवडत नाही का? पण आई, मी बाकीच्या मुलींसारखी कुठे आहे? निरुपमा, एक तरी मैत्रीण नको का निरुपमा? सारखं एकटे एकटे बसणं चांगलं नाही. पण आई, मी कुठे ग सारखी एकटी बसते? मला कितीतरी खेळगडी आहेत. कापशा, सिंडरेला, लाकडदंड्या, पीटर पॅन, लालम पर्या, इतके सगळे माझे मित्र आहेत.
आणि खुद्द पर्यांच्या राणीशी माझी ओळख आहे म्हणून तर त्या कुंदाला माझा राग येतो. अगं, हे सगळे तुझ्या कल्पनेतले लोक आहेत. त्यांना खरं मानून कसं चालेल? नाही जाई, हे सगळे लोक खरे आहेत, अगदी खरे आहेत. अगो, मी जशी खरी खुरी आहे ना तसे, त्याच्याशिवाय का ते माझ्याशी येऊन बोलतील, खेळतील? काय म्हणावं तुझ्या नादिष्टपणाला? तुझी सगळी पुस्तकं, खेळणी कुलपात ठेवल्याशिवाय तू नाही वठणीवर यायची. पण आई, बागेतली झाडं, फुलं, पक्षी यांना कसं कुलपात ठेवशील? माझ्या सावलीला कसं कोंडून ठेवशील? कुणी शिकवलं ग तुला सुरू सुरू बोलायला? चिमण्यांनी का पर्यांच्या राणीनी? अगं बाई, त्याचा डोळा काय झाला? अगं, त्या कुंदची उपटला मगाशी. ती इतकी दुष्ट आहे तरी तुला आवडते. माझा कापसा किती शहाणा आहे, जरा सुद्धा रडला नाही. मीच रडले. थांब ह, मी शिवून देते याचा डोळा. कुठे आहे ग ते बटन? बटन? बरं बाई, डोळा. दुखू नकोस कापसाला. बरं. काय ग? अगं, ही पाहिलीस का गंमत? पान पाहण्यासाठी का तुम्हाला एवढं घाईनं बोलवलं? अगं, हे पान नाही, हे परिराणीचं पत्र आहे. बस आधी मी तुला वाचून दाखवते. प्रिय निरुपमा, आज माझ्या राजवाड्यामध्ये वसंतोत्सव साजरा करण्यासाठी मोठा समारंभ होणार आहे. तुझे सगळे खेळगडी येणार आहेत. तूही अवश्य ये. तू आलीस तर मला फार फार आनंद होईल. तुझी पर्यांची राणी. पुरे झाला तुझा हा शहाणपणा. फार वाढत चालले तुझे हे प्रकरण. हे पान म्हणजे परी राणीचं पत्र काय? पुन्हा या कुणाचं नाव काढलंस तर बघ. आई, निरुपमा, तुला बरं नाही का व्हायचं? पण आई, पण नाही बीड नाही. चल झोप बघू आता. आई, तुला पण वाटतं मी खोटं सांगते, वेड्यासारखं बोलते म्हणून? नाही ग, पण कल्पनेतल्या लोकांना तू खरं मानून जर त्यांच्याच गोष्टी बोलत बसलीस तर तू खोटं बोलतेस, वेड्यासारखी वागतेस, असं लोकांना नाही का बरं वाटणार? अगं, पण हे सगळे लोक खरे आहेत, खरे आहेत. बाकी कुणाला ते दिसत नाहीत, भेटत नाही, त्याला मी काय करू? माझ्यावर कुणाचा विश्वास नाही, तुझा पण नाही. निरुपमा, असं चिडायचं नाही, ओरडायचं नाही. चुकलं माझं. हे बघ राजा, तुझ्या पर्यांच्या राणीशी माझी ओळख करून देशील का? हो, देईन की. फार सुंदर आहे ग पर्यांची राणी. आई, मग मी जाऊ ना समारंभाला? हे बघ निरुपमा, तुला बरं नाही ना, बाहेर कुठं जायचं नाही असं सांगितलं की नाही डॉक्टर काकांनी. पुढल्या वर्षी तुला बरं वाटलं की मी नक्की पाठवून दे. चला आता झोपायला.
निरुपमा, ए निरुपमा, अगं निरुपमा. कोण आहे? मी काक्षा, तुझा ससा. हे काय, तू तयार नाही झाली? परिराणीकडे नाही का जायचं आपल्याला? मग आटप ना लवकर. अरे काक्षा, मला नाही येता येणार समारंभाला, तूच जा एकटा. केवढी मजा येईल रे. तू नसलीस तर मजा कसली. वा वा, तिथे एकदा गेला की आठवणही होणार नाही म्हटलं माझी. अरे तिथे तऱ्हेतऱ्हेच्या पर्या असतील. परिराणीच्या बागेत आज चांदण्यांचे दिवे लावले असतील. केवढी मज्जा येईल रे. पुढच्या वसंत उत्सवाच्या दिवसापर्यंत माझा पाय बरा झाला तर मी नक्की जाईन समारंभाला. माझा निरोप सांगशील ना परिराणीला? पण मी नाही जाणार आता समारंभाला परिराणीकडे. तुला एकटी येते सोडून मी कसं जाऊ? चल आपण इथे खेळूया काहीतरी. नाही हो, तू नाही गेलास तर परिराणी रागवेल बर का. हे अगं, इतक्या सगळ्या लोकांच्या परिराणीच्या लक्षात सुद्धा येणार नाही. शिवाय माझा कान दुखतोय. दाव झाला माझ्या कानाला. खोट शपथ. चल ना आपण इथे खेळूया काहीतरी. काय खेळायचं? शिवाशिवी. अरे चुकलो. रागव नको निरुपमा. माझ्या असं होतं बघ. अगं, माझ्या डोक्यात मेंढराळीची कापूस भरलाय ना, म्हणून मला असं काहीतरी होतं बघ. वेडाच तुला. माझ्या 7व्या वाढदिवसाच्या दिवशी काकाने मुद्दामून तुला पाठवलं होतं. एका मोठ्या डब्यात घालून वर निळी फीत बांधून. आठवतं? ओळखलास? ओहो, अगं मी तुझी सावली. पण मग तुझे पाय कसे चांगले? अगं, अद्भुताच्या दुनियेत वाईट काहीच नसतं असं तूच नाही का म्हणत? मग माझे पाय तुझ्यासारखे कसे असतील? खरंच की. चाल बघू कसे चालतात. आता उड्या मार. आता धाव. माझे पाय बरे झाले की मीही अशी धावेन, नाचेन. अय्या, पण परिराणीकडे तू का नाही गेली? अगं, तू नाही गेलीस तर मी कशी जाणार? मी आपली तुझ्या मागोमाग राहणार, शहाण्या सावलीसारखी. माझ्यामुळे तुला विचारीला जायला मिळत नाही. अगं, त्यात काय एवढं? पुढच्या वेळेला आपण दोघे मिळून जाऊ. हा, आज आपण इथेच गंमत करूया काहीतरी, नाही का? भाऊ झालाय त्याच्या कानाला. हो का रे कापशा? अगं हो ना. काल त्या कुंडतलीने माझ्या कानाला धरून खटकन उचललं. तेव्हापासून माझा कान दुखतोय. नमस्कार मंडळी. अय्या पीटर पॅन, तू कसा आला? मी चाललो होतो परिराणीकडे समारंभाला. वाटेत तुमच्या खोलीत दिवा दिसला आणि आवाज ऐकू आला म्हणून आलो. पण काय रे पीटर पॅन, तू खूप लांबून आलास खरं? तर खूप लांबून, आता समुद्राच्याही पलीकडून. हो, इतक्या दूर तू राहतोस ती मोठीच होत नाही, कायमच लहान राहतात माझ्यासारखी. मी आमच्या देशाचा मुख्य आहे. अय्या, मुलं कधी मोठी होत नाहीत. खोट. तुझी शपथ. अगं, ज्या मुलांना मोठं व्हायचं नसेल ना, ती येतात आमच्या देशाला. आमच्याकडे किती 50 वर्षाचं सुद्धा तालीम आहे. अय्या, काय तर मी किती वर्षाचा असं
सोनेरी केसांच्या जलपर्या, तो दुष्ट चाटे पुढारी कॅप्टन हुक, त्याच्या मागे लागलेली ती मगर, त्या मगरीने की नाही एकदा घड्याळच खाल्लं होतं. काय घड्याळ? हो घड्याळ. त्यामुळे ती जवळ आली की आवाज यायचा, टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. मग एके दिवशी ते घड्याळ बंद पडलं आणि ती मगर आलेली त्या दुष्ट चाच्याला कळलंच नाही. मग तिलाच कसा कसा म्हणजे उडत आता. दम लागला तर थोडा मोमो ढगार लोळायचं, इंद्रधनुष्यावरून घटागुंडी करायची ती पुढे. पण का रे कापशा, तू कुठून आलास? त्या खेळण्यांच्या कपाटातून. या खेळण्यांच्या कपाटातून? हो. नाही हा, तसा तो खूप दुरून आला. सात नाही तरी एका समुद्रापलीकडून आणले काकाने त्याला. येऊ? अय्या, अगं ये ना. इतके दिवस बोलावलं तुम्ही आज आलीच नाही का? अगं चल ना. बस ना. नाव काय तुझं? लुलू. लुलू लालंबरी. छान आहे. अरे देवा, हे कोण सांग? हा भोपळा. काय रे भोपळा, तू कुणीकडे इकडे? आलो झालं त्या म्हातारीचा डोळा चुकवून. गावात कुठं कुठं माझ्या आणि म्हातारीच्या गोष्टी चालू असतात. मुलांना वाटतं गंमत आणि त्यांचं आपलं चालू असतं. चल रे भोपळ्या तू. अगदी त्रासून जातो नुसता. एक मिनिट मला स्वस्त बसू देत नाही. सारखं आपलं चल रे भोपळ्या तू. चल रे भोपळ्या तू. पण आता कशाला उड्या मारतोय? अरे करू काय? चल रे भोपळ्या तू. चल रे भोपळ्या तू असं म्हटलं की उड्या ह्या मला मारा. निरुपमा, हा नजराला पाठवला की आमच्या राणे साहेबांनी. अय्या कापशा, ठेरे तो नजराना. दिव्या, तू नाही गेलास समारंभाला? बोलावलं आहे ना तुला परिराणीने? हो तर 53 पत्त्यांच्या वतीनं पत्त्यानगरी मधला मी एकटाच जाणार आहे. पण तू आलीस तरच. अरे मला नाही जाता येणार. मग मी पण नाही जाणार. मग आम्ही पण नाही येणार. आम्ही पण नाही येणार. आम्ही पण नाही येणार. ये बस ना. अय्या, कोण ही? मी सिंडरेला. तुला बोलावले. माझ्या उंदरांच्या रथातून मी चालले ते परिराणीकडे. तोच एका फुलपाखराने मला सांगितलं की तू येणार नाहीस म्हणून.
खरं? हो ना. मला नाही येता येणार. मग माझ्या उंदरांच्या रथातून चढ की. नका रे मला आग्रह करू. मी येऊन काय बरं उपयोग. शिवाय आईने सांगितलं या वेळेला तू जाऊ नकोस. पुढच्या वेळेला बरी झाली की नक्की जा. मग परिराणीला का नाही सांगत तू तुझा पाय बरा करायला? ती किती चांगली आहे. मला नाही का तिने एका रात्रीत राजकन्या बनवलं. हो हो, अगं तुझी विचारला परिराणीला. चल याचेच का विचारायला. उंदरांच्या रथातून आम्ही तुला उचलून येऊ. अगदी मुलासारखी जपू. खरंच किती चांगले आहात तुम्ही सारे. त्या कुंदटलीला म्हणावं, पहा माझे मित्र, तुझा विश्वास बसत नव्हता नाही का. सिंड्रेला, किती छान दिसतेस तू या पोशाखात. अय्या, पण हे काय इतका छान जगान पायात काहीच नाही. अगं माझे बूट काचेचे आहेत ना, ते घालून धावता येत नाही की पळता येत नाही. अगदी एखाद्या महाराणी सारखं चालावं लागतं असं. मग आहेसच की तू आता मोठी महाराणी. पूर्वीची ती फाटक्या कपड्याची सिंडरेला नाही राहिलीस तू आता. राणीचा झगा, राणीचे बूट. मला नाही बाई ते बूट आवडत. मी गैबा अनवाणीच फिरते अजून. ए मग आमचे निरुपमाला दे की तुझे बूट. अगं मला काय त्याचा उपयोग. हो, काय का सिंडरेला, तुझं त्या सावत्र महिन्यांचं काय झालं? त्यांचं काय होणार. त्या आहेत अजून घरी. आता रागवायला कुणी नाही म्हणून बसतात तापातच भांडत. त्यांना नाही बोलावलं परिराणीने. नाही ना, मी किती सांगितलं तिला, पण तिने ऐकलं नाही ना माझं. हे काय, आज सगळी पाहुणे मंडळी इथंच जमलेली दिसतात. अय्या नाकेटगंड्या, तू कसा आला. मला गंपू नानांनी इथं आणून सोडलं आणि मग ते म्हणाले जा आता एकटे. मला पहा किती छान पॉलिश केले गंपू नानांनी. अय्या कापशान दुव्या कुठे आहेत. सोडा सोडा मला. आता कशी सापडले. सोडा सोडा मला. तर अगं बाई कुंदा, सोडा 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 मला. माझा डोळा पटलास नाही का. तुला नाग असतं का तू. मला फेकलंच नाही का. तुला ढकलू का ढकलू. मान बांध तिला बांध बांध. तू मला धावता येत नाही म्हणून तिला चिडवत होतीस नाही का. आता ये बघू ये ये आता ये ये. नाही मी तुम्हाला नका रे बांधू बिचारीला. रुपया कोण आलं. पहा पहा फोटो. बापरे, राक्षस येतो राक्षस. लपा लपा. अरे बघता काय. माझी नको काळजी. मुलींना लपू दे, आम्ही नाही लपणार. आला राक्षस आला. वेगळा आवडतो का. मला भूक लागली आहे. मी तुम्हा सर्वांना खाणार आहे.
चल उडाला आधी खाऊ. कुंडलीला आधी तिला मग या पलंगावरच्या मुलीला. काय रे चिलटा, किती नाही का वाटत तुला? मी आहे लाकडाचा, मला कसा खाशील तू? सगळ्यांना खाऊन झाल्यानंतर तुला खाईन सुपारी म्हणून. खायचं असेल तर मला खा आणि हो इथून चालता. लहान मुलांवरती हात टाकायला तुला काही वाटत नाही का रे? ये खा मला, खा खा. कशी गंमत केली, कसं घाबरवलं सगळ्यांना. अगं मी काही तुम्हाला खायला आलो नव्हतो काही, अगं तुमच्याशी खेळायला आलो होतो. खेळायला आला होतास काय? होतोस की नाही चालता? आम्हाला खायच्या गोष्टी करून पुन्हा आमच्यात खेळायला येतोस? अगं मी काही तुम्हाला खरोखरी खाणार नव्हतो, आज तर माझा उपास आहे. ए आता नाही मी तुम्हाला भिजवणार. मग घाल ना मला तुमच्यात खेळायला. मुळीच घेणार नाही. जा पाहू उठून, निघ चालता. जा चालता हो. तू अगदी दुष्ट राक्षस आहे. सगळ्यांना भिवतोस, त्रास देतोस. लहान मुला मुलींना भिवायला तुला काही वाटत नाही का रे? आजवर तू किती राजकन्यांना राजपुत्रांना त्रास दिलाय, किती लहान मुला मुलींना भिवलाय. फार पूर्वीपासून पाहते मी तुझ्या खोड्या. आता जातो कामाला कोबडे. मला कुणी खेळायला घेत नाही, माझ्याशी कुणी नीट वागत नाही, मला एकटे एकटे टाकतात, म्हणून मी सगळ्याला भिवतो. राक्षसा, अरे रडू नको. मला सगळे हिडीस पिडीस करतात. अरे असं काय? लहान आहेस का तू आता रडायला? मग मला तुम्ही खेळायला का देत नाही? हे पहा, तू याच्या पुढे नीट वागला, कुणाला त्रास दिला नाही तर घेऊ आम्ही तुला आमच्यात खेळायला. मग कबूल? कबूल 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 कबूल. अरे अरे आता काही करणार नाही राक्षस आपल्याला. नमस्ते राक्षस दादा, राक्षस दादा, आपण खेळायचं का? निरुपमा, 4 वाजले, मला आता गेलं पाहिजे. माझा खेळ संपला. पण मग उद्या ये हा, मात्र कुणाला त्रास देणार नसलास तर. निरुपमा, सर्वच मुली तुझ्यासारख्या गुणी आणि मायाळू झाल्या तर मनुष्यच काय, माझ्यासारखे राक्षस सुद्धा बदलून जातील. उद्या मी जरूर खेळायला येईन. अरे पण तुम्ही इथं का रमलात? परिराणीकडे नाही का जायचं तुम्हाला? तुम्ही कुणीच गेला नाही तर तुला वाईट नाही का वाटणार?
परिराणीला वाईट वाटलेलं मला नाही आवडायचं. जा ना सगळं. परिराणी तुमची वाट पाहत असेल. परिराणी, मी आले नाही म्हणून रागावलीस माझ्यावर? निरुपमा, तुझ्यासारख्या गोड आणि गुणी मुलीवर कोण बरं रागवेल? तुझ्यासाठी मुद्दाम आज समारंभ घडवून आणला आणि तूच नाही म्हटलं तर अर्थ काय त्या समारंभाला? म्हणूनही चाले बघ इकडे. आज आपण इथेच वसंतोत्सव साजरा करू. अरे, ही मुलगी कोण आणि हिला असं बांधून का ठेवलं? अगो, ही कुंदा. फार वाईट ही मुलगी. तिचा आमच्यावर विश्वास नाही. फार काय, तिचा तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. परिराणी, हिला शिक्षा कर. तिचा बेडूक करून टाक, नाही तर झुरळ. अरे, एवढी मोठी शिक्षा करण्याचे दिवस गेले आता. पण कुंदा, मी तुझ्यावर फार रागवले. हा, शिक्षा म्हणून 5 उठाबशा काढतो कान धरून. सोड रे. परिराणी, मी मोजतो. हा, काढ ग कुंदा. 1 1 1 1 1. पुरे आता. निरुपमा, आता नाही मी तुला कधी खोटं म्हणणार. या सगळ्यांना माझे मित्र मानेन. चुकलं माझं. परिराणी, आमची एक मागणी आहे. काय बरं? निरुपमाचा पाय बरा कर ना. हो, तिला माझ्या घरच्या उड्या मारता येऊ देत. लिली लालम परीसारखं नाचता येऊ दे. परिराणी, तुझी जादूची कांडी फिरव आणि कर ना निरुपमाचा पाय बरा. काय सांगू तुम्हाला, माझ्या मंत्रामधली जादू नाहीशी झाली. चमत्कार करण्याचं माझं सामर्थ्यच केलं आहे रे. मंत्राने जादू करून निरुपमाचा पाय बरा करता येणार नाही मला. जादूची कांडी फिरवावी आणि आंध्याला डोळस करावं, पांढऱ्याला चालतं करावं, हे आता शक्य नाही मला. माझ्या जवळची जादू संपली. आता विज्ञानाचं युग आहे. परिराणी, तुझ्या जवळची जादू कशी संपली? शक्य नाही. कशी संपली? पूर्वी मुलांचा आमच्यावर विश्वास होता. ज्यांच्यासाठी आमचा जन्म, त्यांचाच आमच्यावर विश्वास उरला नाही. मुलांचा विश्वास जसजसा कमी झाला, त्यांची इच्छाशक्ती जशी कमी झाली, तसतसं आमच्यातलं सामर्थ्य कमी होऊ लागलं. पर्या, परिकथा यांची किंमतच उरली नाही मुलांना. सगळी मुलं या कुंड्यासारखी झाली. निरुपमा, तुझा पाय बरा करण्याचं सामर्थ्य उरलं नाही माझ्यात. म्हणजे मी कायमच लंगडी राहणार? मी कधीच का धावणार नाही? कधीच का पळणार नाही? परिराणी, तू तिची इच्छाशक्ती वाढव ना. तुम्हा सर्वांची इच्छा आहे ना निरुपमाचा पाय बरा व्हावा म्हणून? मग मी पाहते प्रयत्न करून. पण माझ्या प्रयत्नाला यश येणं तुझ्यात आहे निरुपमा. म्हणजे असं की तुझी माझ्यावर श्रद्धा पाहिजे आणि तुला मनापासून खूप वाटलं पाहिजे की आपला पाय बरा व्हावा म्हणून. परिराणी, मी रोज माझा पाय लवकर बरा होणार असं म्हणत असते ना, तेव्हापासून मला सारखं वाटतं की माझा पाय बरा होणार. मग माझ्या प्रयत्नाला खात्रीने यश येईल. तुम्हा मुलांची इच्छाशक्ती वाढावी म्हणून आम्ही तुमच्या श्रद्धेच्या ठिकाणी जाऊन बसतो. आता मी सांगते तसं करा. हा, टाक ती कुकडी खाली. टाक. आता एक पाऊल टाक. आणखी एक.
वा, तुला चालता यायला लागलं. आणखी आणखी सर, निरुपमा, बघ तुझा पाय. अगं, माझा पाय बरा झाला. आई, अगं परिराणीने मला पाय दिला. आई, आई, देवा. आई, चला आधी देवाला नमस्कार कर.